पहिलीच ओळख, पण तरी असं माझ्याकडे हे बोट दाखवून तुमच्यावर आमचं नियंत्रण असणारे लक्षात ठेवा म्हणून मी हसलो आणि म्हणालो, आमदार साहेब सहकार्य म्हणा, नियंत्रण नाही. ते टुरिंग टॉकीज ज्या जागी टाकण्याचा या माणसाचा अर्ज आहे त्या जागेमध्ये महसूल मंत्र्यांच्या पाहुण्याला इंटरेस्ट आहे. तुला दूध का दूध और पाणी का पाणी करायचं ही केवढी मोठी जबाबदारी आहे की जो निकाल देणार आहेस आणि कागदावर होणारी तुझी सही याने आयुष्य घडणार पण आहे आणि नीट केलं नाहीस तर मोडणार पण आहे. मी या पहिल्या केसवर एक अख्खी रात्रभर मी अभ्यास करत बसलो होतो. प्रशासकीय ना राजकीय अधिकाऱ्याने त्याच्या पदावर योग्य कर्तव्य करून संबंधिताला न्याय केला असा मी दिलेला पहिला आदेश शिकलो पण खूप आणि अश्रू पुसण्याचं काम सुद्धा सुरू झालं. फलटणला कामकाजाला सुरुवात केली. ते काम करताना शिकणं असतं, ऑन द जॉब ट्रेनिंग. तुम्ही कितीही भले बुद्धीचे सागर असा, कितीही देशातली सगळ्यात अवघड परीक्षा दिलेली आणि ती पार केलेली असा, कितीही मसुरीला प्रशिक्षण घेतलेले असा, शेवटी प्रत्यक्ष प्रशासनाच्या जागी बसून ते रोजच्या व्यवहारातलं प्रशासन चालवणं हे एक वेगळंच पूर्ण आव्हान आहे. तुम्हाला आधीचा कुठलाही केवळ अभ्यास, केवळ प्रशिक्षण त्यासाठी तयार करत नाहीच. म्हणजे कितीही कसलेला बॅट्समन असला तरी तो मैदानात उतरला की शेवटी त्याला पहिला काही काळ जरा सावध खेळावं लागतं. त्याला पिच कळलं पाहिजे, हवा, वारं, ढग, कोण बॉलर आहे, अंपायर कोण आहे, फील्ड कसं लावलंय, पहिला काही काळ तशी स्थिती असते. मला माहिती नाही की त्या काळामध्ये कुठे बाह्यतः थोडासा मी अजून चाचपडतोय किंवा प्रशासन चालवताना कुठेतरी बाह्यता कोणाला वाटलं का की माझ्या वागण्यामध्ये आत्मविश्वास कुठे कमी पडतोय. कारण एके दिवशी माझ्याच ऑफिसमध्ये म्हणजे माझ्या हाताखाली काम करणारे एक छान गृहस्थ फार प्रेमाने येऊन एखाद्या बालकासारखे मला म्हणाले, साहेब तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, जमेल हळूहळू तुम्हाला काम करायला. हसलो मी. छान माणूस होते, असे बुटके असूनही जरा सुटलेले होते, गोल चेहरा पण गोल होता, पण त्यांचं वागणं आणि वृत्ती खरंच बालकासारख्याच होत्या असं. आणि पुढे ऋणानुबंध जुळत गेले तसे तर काही वेळा ते त्यांची काही सुखदुःख सांगून मोकळेपणाने माझ्याशी ते रडलेले पण आहेत. प्रत्येक माणसाच्या काही बोलण्याच्या शैली असतात ना, तसं मी जर यांना म्हणालो की मला ह्या कागदाची एक प्रत करून हवी आहे, त्या काळातल्या टेक्नॉलॉजीनुसार, तर मी जर म्हणालो मला ह्या कागदाची एक प्रत करून, त्याचे बालकासारखे असून म्हणायचे, साहेब आत्ताच्या आत्ता झोरॅक्स करून आणतो याचे. असं त्यांनी शोधलेला शब्द होता, झोरॅक्स. पण पिचवर मी अजून सेट होत होतो आणि जरा प्रत्यक्ष काम करण्याच्या पद्धती, फायली, वेगवेगळे शासकीय आदेश, वेळच्या वेळी त्या फायलींची पूर्तता झाली पाहिजे. शिवाय कर्तव्याचा भाग म्हणून काही नियमित घेण्याच्या बैठकी, मीटिंग्ज आहेत आणि शासनाने कामाचे नॉर्म्स, संकेत आणि उद्दिष्ट आखून दिलेले असतात. उदाहरणार्थ की महिन्यात 15 दिवस तुमच्या उपविभागामध्ये प्रवास आणि बाहेरचा मुक्काम पाहिजे, की प्रत्यक्ष तिथे फील्डवर जाऊन काम करायचं आहे किंवा वेगवेगळ्या मीटिंग्स होतात. तर मी
चार्ज घेतल्याच्या पुढच्या 1-2 दिवसात फलटण तालुक्याच्या तालुका संनियंत्रण सुसूत्रीकरण समिती कोऑर्डिनेशनची ती घ्यायची असते बैठक प्रांताधिकाऱ्यांनी, आणि त्या तालुक्यात काम करणाऱ्या सर्व विभागांनी एकत्र बसून तालुक्यातल्या विकास कामांचा आढावा घ्यायचा असतो आणि त्याला आमदार उपस्थित होते. फलटणचे ते आमदार एकाच वेळी प्रसन्न वृत्तीचा माणूस पण अतिशय आक्रमक होते. त्यांची बोलण्याची भाषा सुद्धा अशी रफ असायची. भाषणं उत्तम करायचे. आणि पहिल्याच मीटिंगमध्ये ही तालुका संनियंत्रण समिती आम्ही एकत्र बसलो आणि मीटिंग सुरू करताना तहसीलदारनी ओळख करून दिली की नवे प्रांताधिकारी साहेब आले, तर आमदारांना की ही त्यांची ओळख. तर त्या आमदारांनी असं माझ्याकडे भेदक नजरेने पाहिलं. म्हणले, असं तुमच्यावर आमचं नियंत्रण असणार आहे, लक्षात ठेवा. तसं माझ्या मेंदूतनं एक क्षणभरासाठी खूप काही सरकत गेलं की पहिलीच भेट आहे, होईल पुढे संबंध नातं, मी जे काम करीन त्याच्यात कळेलच ना. पण मला जाणवत होतं की तालुक्याच्या सर्व विभागांचे अधिकारी म्हणजे टीम, आणि तिथे प्रांताधिकारी असतो, जणू त्या टीमचा कॅप्टन, फर्स्ट अमंग इक्वल्स, आणि तेही सगळे बसलेत, ऐकतायत, पाहतायत. आणि अरे, ही पहिलीच ओळख, आणि तरी असं माझ्याकडे हे बोट दाखवून तुमच्यावर आमचं नियंत्रण असणारे, लक्षात ठेवा. म्हणून मी हसलो आणि म्हणालो, आमदार साहेब, सहकार्य म्हणा, नियंत्रण नाही. आणि आमच्यावर नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांचं, असं म्हटलो मी. असे बघत थांबले. थोड्या वेळाने सोडलं आणि कामकाजांना सुरुवात झाली. पुढे अर्थातच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या नात्याने आमचं दोघांचं नातं नीट होतं. जिथे माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून मला जे काही चोख काम करायचं आहे केलं. प्रसंगी त्यातले त्यांना काही वेळा बोचलं असेल आणि आपल्या पुढच्या संवादात त्यातले काही प्रसंग येतील, तरी मी सांगतोय की मूळचं नातं माणूस म्हणूनचं नीट तयार झालं. इथपर्यंत की पुढे मी त्या पदावर नाही, इतकंच काय, राजीनामा देऊनही झाला तरी त्यांचं मला निमंत्रण असायचं, भेटी व्हायच्या. प्रेमाने त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी सुद्धा त्यांनी मला बोलवलं होतं. तेव्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करायचं म्हणजे सारखा राजकीय पुढाऱ्यांचा दबावच असतो. त्याखाली सरकारी अधिकाऱ्याला दबूनच काम करावं लागतं. अशा काही ज्या समजुती आहेत ह्या तितक्याशा खऱ्या नाहीत. असतात हेही क्षण, माझ्या संवादामध्ये ते येतील. पण माझ्या कामाला सुरुवात झाली. मला जाणवलं की वैयक्तिक मला जरा सगळ्यात मोठं आव्हान आहे मुख्यतः कोर्टाचं कामकाज. की पहिल्या पदावर आपण मॅजिस्ट्रेट असतो आणि ती एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रसी, कार्यकारी दंडाधिकारी. पण त्यावेळचा इंडियन पिनल कोड, बॉम्बे पोलीस ॲक्ट, वेगवेगळे मामलतदार कोर्ट्स ॲक्ट वेगवेगळे येतात, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, या सगळ्याखाली तो प्रांताधिकारी कोर्ट म्हणून बसतो, मॅजिस्ट्रेट, आणि असतं पहिल्या अपिलाचं कोर्ट. ते एक आव्हान आहे. वैयक्तिक वस्तुस्थिती ही आहे की आधी कितीही कार्यकर्ता असलो, देशभर प्रवास केलेले असले, लेखन केलेलं असलं, आंदोलनं केलेली असली, अनेक ग्रामविकास प्रकल्पांमध्ये कामं केलेली असली, तरी तुलनेने कायदा या प्रकाराशी संबंध कमी होता. आणि इथे तर बसायचं आहे ते थेट मॅजिस्ट्रेट, की आता तुझ्या कोर्टात वरिष्ठ वकील येणार, त्यांचे अशील असणार आणि तुला दूध का दूध और पाणी का पाणी करायचं. ही केवढी मोठी जबाबदारी आहे की जो निकाल देणार आहेस आणि कागदावर होणारी तुझी सही याने आयुष्य घडणार पण आहेत आणि नीट केलं नाहीस तर मोडणार पण आहेत, ही जाणवणारी जबाबदारी. म्हणून एक शिकण्याची प्रक्रिया असते माणसाची, की जर आपल्याला ह्या क्षेत्रावर पकड मिळवायची तर अर्थातच मग ओके की कायद्याचा
आणि कायद्याच्या कार्यपद्धतीचा प्रचंड जबरदस्त अभ्यास करायचा आहे आपल्याला. भले UPSCची तयारी करताना राज्यघटनेचा अभ्यास केलेला असतो आणि हे निश्चित सांगतो की मसुरीला IAS अधिकाऱ्याचं जे प्रशिक्षण होतं त्यामध्ये फारच तज्ज्ञांच्याकडनं सखोल असा कायद्याचा सगळा अर्थ आणि कार्यपद्धती कळत असते. तरी मी जे म्हणालो की आता प्रत्यक्ष आपण मॅजिस्ट्रेटच्या खुर्चीत बसून कारभार चालवायचा आहे, तर तसं एक जबाबदारीची जाणीव म्हणा अथवा एक कामावर पकड येईपर्यंत जाणवणारं त्याचं एक प्रकारचं ओझं, तरी मी याला सृजनशील ओझं म्हणतो. असं असू शकतं. असा माझा एक पहिलाच काळ असताना अजून काही दिवसच खटाव तालुक्यातून अपिलामध्ये माझ्या समोर एक केस आली आणि पहिल्यांदा ती कोर्टात दाखल होते. मी ते मूळचे कागदपत्र आणि प्लेंट म्हणजे जो माझ्याकडे अपिलात येतोय त्याचा अर्ज तो मी नीट वाचायचा असतो, त्याचं म्हणणं समजावून घ्यायचं असतं, मग पाहायचं आहे कार्यपद्धती. आणि पहिल्या अपिलाचं कोर्ट असल्यामुळे आधी खालच्या कोर्टानी म्हणजे इथे तहसीलदार त्यांनी त्या विषयाचं काही कामकाज केलेलं असतं, तर माझं यथावकाश काम आहे की ते कागदपत्र मागवून घे, पूर्ण अभ्यास कर. आणि पहिल्या अपिलाचं कोर्ट म्हणजे मूळचे साक्षी पुरावे हे त्याचं काम नाही आहे. ट्रायल कोर्ट म्हणजे तहसीलदार त्याचं काम नीट झालंय का, त्यांनी नीट संधी दिली का, कागदपत्र याच्या आधारे मुख्यतः कायद्याच्या मुद्द्यावर पॉइंट ऑफ लॉ वर निकाल द्यायचा ही जबाबदारी. तशी अजून मी रुजू झालो आणि पहिल्या काही दिवसातच मी म्हणलो तसंही खटाव तालुक्यातली एक केस आली. माझ्या नजरेसमोर आजपर्यंत तो माणूस आहे. असा खास गावाकडला जो पायजमा आणि एक शर्ट असतो ना, असा सदरा पांढरा, पण जाताना येताना वावरण्याच्या धुळीमुळे माखलेला आणि असे दाढीचे खुंट वाढलेले, खरी त्याची विपन्नावस्था, गरिबी कळते, केस जरा विस्कटलेले. तो अर्ज घेऊन आला होता की त्या काळी टुरिंग टॉकीज असायच्या. म्हणजे जरा पावसाळा संपला, हे मुख्यतः ऑक्टोबरपासून फेब्रुवारी मार्च, तंबू टाकला जातो, त्यात खुर्च्या आणि त्यामध्ये प्रोजेक्टर लावून समोरच्या पडद्यावर सिनेमा दाखवला जाणे, तर ते टुरिंग टॉकीज. तर ते एखाद्या मोकळ्या मैदानावर टाकायचं आणि तरी त्याला कायद्याची परवानगी लागते. त्याला कायद्याच्या भाषेतला शब्द आहे तात्पुरती बिनशेती, टेम्पररी एने. कायमस्वरूपी बांधकाम करायचं असेल तर ती कायमस्वरूपी एने, बिनशेती. पण हे इथे आता तंबू टाकायचा आहे, 3-4 महिने असेल आणि तो तात्पुरता आहे. तर अर्ज करायचा असतोय तहसीलदारकडे. या माणसाने तो केला होता आणि काही कारणांनी तहसीलदारनी तो नाकारला होता, म्हणून त्याच्या अधिकारानुसार तो अपिलात माझ्याकडे आला होता. खरं त्या दिवशी प्रत्यक्ष ही केस माझ्यासमोर यायच्या आधी मला सातारा जिल्हा मुख्यालयात बसणारे निवासी जिल्हाधिकारी हे सरकारी पद आहे, रेसिडेंट डेप्युटी कलेक्टर. आता ह्या पदाचं काम असतं की तो मुख्यालयात पाहिजे. संपूर्ण मुख्यालयातल्या जिल्हाधिकारी कामकाजावर त्याची देखरेख असते. सर्वसाधारणपणे MPSCतून डेप्युटी कलेक्टर झालेला. पण आता मी IAS असलो तरी ते निवासी जिल्हाधिकारी वयाने अनुभवानी अधिक मोठे, तर मला त्यांचा सकाळी आधी फोन आला होता आणि मला फोनवर म्हणले की तुमच्याकडे बहुधा आज एक अशी केस येईल. तर मला त्यांनी सांगितलं की ते टुरिंग टॉकीज ज्या जागी टाकण्याचा ह्या माणसाचा अर्ज आहे त्या जागेमध्ये महसूल मंत्र्यांच्या पाहुण्याला इंटरेस्ट आहे, असं त्यांनी मला कानावर घातलं. या गोष्टी खूप चलाखपणे चालतात बरं का. म्हणजे मला काय ते त्याचा अर्ज नाकारा या टाईपचं काही बोलले नाहीत. ज्याला वरकरणी कुठे दबाव म्हणते असंही काय बोल. मला फक्त म्हणले तुमच्याकडे असं तर महसूल मंत्र्यांचे पाहुणे आहेत गावाकडले, त्यांना त्या जागेत. नाही म्हणलं तरी मला की मी काम करतोय महसूल खात्यात, अधिक ते महसूल मंत्री जे होते ते राजकीयदृष्ट्या एक पॉवरफुल मंत्री होते, एकूण फार मोठ्या नेत्यांच्या एकदम रोजच्या बैठकीतले उजव्या डाव्या हातातले.
आणि मग त्यांचे काम करताना माहिती कळत जाते ना, त्याच्यात कळली की या महसूल मंत्र्यांचे हे जे कोणी पाहुणे ते पण त्या खटाव तालुक्यातले तसे एक मोठे व्यापारी, मोठे उद्योजक, त्यांचे ठिकठिकाणी पेट्रोल पंप होते आणि बडे तालेवार मंडळी. आणि हा माझ्यासमोर आलेला हा फाटका माणूस, दाढीचे खुंट वाढलेला, की त्याला वर्षाचे 4 महिने तो टुरिंग टॉकीज तिथे टाकणार, त्याच्यावर त्याचं पोट, उरलेले 8 महिने तो, त्याची बायका मुलं चालणार. आणि मला अजून समोर केस येते त्याच्या आधीच फोन की ही जी येते ती जिथे त्याला ती टुरिंग टॉकीज टाकायची आहे तिथे महसूल मंत्र्याच्या पाहुण्याला त्या जागेमध्ये इंटरेस्ट आहे. केस माझ्या समोर आली, मी वाचतोय. एका बाजूला कायद्याचा सखोल अभ्यास, आपली कायद्यावर पकड पाहिजे आणि तरी त्यामधून द्यायचा आहे तो लोकांना आणि योग्य न्याय. आणि आता ही पहिलीच हाताळतोय तोवरही एक असा खास निरोप की त्या जागेमध्ये महसूल मंत्र्याच्या पाहुण्यांना रुची आहे. काय करायचं? तर मला लक्षात आहे की हा जो पहिला अर्ज माझ्यासमोर आला, रीतसर कायद्यानुसार हा पहिला आहे मी हाताळलेला, त्याचा अभ्यास मी सरकारने दिलेला जो बंगला, ज्याच्यात आता मी यथावकाश दाखल झालो होतो, आधीच्या प्रांताधिकाऱ्यांनी तो सोडून तो साताऱ्याला गेला होता जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर. आणि मग बंगल्यामध्ये एक खोली तुमचं होम ऑफिस घरातलं. तर मी या पहिल्या केसवर एक अख्खी रात्रभर मी अभ्यास करत बसलो होतो. कायद्याची वेगवेगळी पुस्तकं, इथे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, त्याचं काय कलम 44, कलम 45, कलम 47, आणि हे टुरिंग टॉकीज त्याची असली तर नियमावली, तात्पुरती बिनशेती परवानगी त्याचे काय नियमावली, या सगळ्याच्या संदर्भात कुठे न्यायालयांनी दिलेले काही निकाल आहेत का की जे प्रशासनाने निर्णय घेताना लक्षात ठेवायचे आहेत. आणि ह्या सगळ्यामधनं मी माझं कर्तव्य नीट करणे आणि जो आहे तो कायद्यानुसारचा योग्य न्याय कसं काय करू. आता हे मात्र एका रात्रीत नाही घडत. तर मी खालच्या कोर्टाची म्हणजे तहसीलदारची कागदपत्र मागवून घ्यायची असतात, तशी मी ती मागवून घेतली. आणि त्या मूळची कागदपत्र पाहिली तेव्हा मला दिसलं की तात्पुरत्या बिनशेतीचं जे रजिस्टर असतं त्याच्या एका विशिष्ट पानावर वर आधी तहसीलदारनी या चालू सीझनमध्ये सुद्धा टुरिंग टॉकीज करायला दिलेली परवानगी, ती 2 ओळीचा सारांश, खाली तहसीलदार कार्यालयाचा शिक्का आणि सही सुद्धा झाली होती. पण पुढे ती खोडून त्याच्यावर आदेशावर फुली मारून पुन्हा खाली एक वेगळा आदेश आणि आता त्यामध्ये परवानगी नाकारण्यात आलेली. म्हणजे त्या कागदपत्रावर नाही दिसत होतं की आधी यांनी कुठेतरी परवानगी दिली आहे. तसं रजिस्टरमध्ये नोंदवलं तात्पुरत्या बिनशेतीच्या, आणि तरी काहीतरी असं झालं की ज्यामुळे ते त्यांनी रद्द केलं आणि पुन्हा वेगळा आदेश काढून टुरिंग टॉकीज टाकायला परवानगी नाकारण्यात येत आहे. माझ्यासमोर अभ्यासात प्रश्न पडला की आता हे नेमकं सोडवत न्याय कसा करू. सांगणं सोपं आहे, घडत एकदम नसतं. तासन तासाचा त्यामागचा अभ्यास, चिंतन, आणि ही तर मी हाताळलेली पहिली आहे केस. तर एकूण मिळून मला अभ्यासात असं आलं समोर की एक म्हणजे अपील जर दाखल करून घेतलं तर त्यावर वेगळं अपील करण्याची आता गरज नाहीये. म्हणजे मी त्या माणसाचं अपील जर मी नाकारलंच असतं, काय की कदाचित म्हणे दबाव आहे, मी घेतला असता दबाव तर वर अपिलात जाता येतं. किंवा मग ते टुरिंग टॉकीज होऊ नये असं ज्याला कोणाला हवंय तो पण वर आणखीन अपिलात जाऊ. पण एकदा का मी ते अपील दाखल करून घेतलं की आता वेगळ्या अपिलाचं करणे, आता मी सुनावणी घेणार आणि त्याच्यानुसार मी निकाल देणार. दुसरं असतं की अंतरिम आदेश, इंटेरिम ऑर्डर. तर कायद्यातला सर्वसाधारण संकेत आहे, इंटेरिम ऑर्डर्स कॅनॉट बी अपील्ड. अंतरिम आदेशाविरुद्ध अपील नाही कर की अरे ती केस अजून चालू आहे खालच्या कोर्टात, त्याच्यावर अपील नाही, अंतरिम आदेश आहे. म्हणून मी केस दाखल करून घेतली
आणि एक अंतरिम आदेश दिला की मी ह्या केसचा निकाल देईपर्यंत या व्यक्तीला तिथे टुरिंग टॉकीज टाकण्याची तात्पुरती परवानगी देण्यात यावी. माझ्या त्या अंतरिम आदेशामागेही कायद्याचा अभ्यास होता की तात्पुरत्या बिनशेतीबद्दलही जी नियमावली होती त्यात तरतूद होती की जर एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट जागी एक विशिष्ट काळ तात्पुरत्या बिनशेतीची परवानगी मिळाली असेल तर एकूण मिळून तो कालावधी काही एक विशिष्ट झाला की त्या व्यक्तीचे त्या जागेवर अधिकार तयार होतात, राईट्स आर क्रिएटेड. आणि तो कालावधी झाला तर मग त्या व्यक्तीला तिथे बिनशेती मिळू शकते. मी अंतरिम आदेश दिला त्यामुळे त्याला जेवढ्या काळासाठी तिथे टुरिंग टॉकीज करता येणार होतं त्यांनी त्याचा तो कालावधी पूर्ण होत होता आणि त्यांनी त्या व्यक्तीची कायदेशीर स्थिती बळकट होत होती. त्यामुळे मी केस दाखल करून घेतली, अंतरिम आदेश दिला. त्यामुळे त्या व्यक्तीचं असेल ते घर, कुटुंब इत्यादी आणि कुठेही इथे राजकीय दबाव ना प्रशासकीय ना राजकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या पदावर योग्य कर्तव्य करून संबंधिताला न्याय केला असा मी दिलेला पहिला आदेश. शिकलो पण खूप आणि अश्रू पुसण्याचं काम सुद्धा सुरू झालं. जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला.